कोविड-19 पॅन्डेमिक, त्याचे वेगवेगळे व्हेरियंट्स आणि आता ज्या आजाराची खूप जास्त चर्चा आहे तो आहे एमपॉक्स अर्थात मंकीपॉक्स व्हायरस इन्फेक्शन. आफ्रिकेमध्ये या आजाराने हाहाकार माजवलेला आहे. खूप सारे केसेस आता जगभरात सापडत आहेत आणि आशिया खंडातही याचा प्रसार वाढत आहे. तर काय आहे हा आजार आणि त्याची काय लक्षणं आहेत, कसा त्याच्यापासून आपण बचाव करू, काय प्रिव्हेंटिव्ह टिप्स आहेत ज्या आपण फॉलो करू शकतो की ज्यामुळे आपल्याला या आजारापासून संरक्षण मिळू शकेल किंवा आपला बचाव होऊ शकेल, हे आपण आज बघणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कोविड-19च्या पॅन्डेमिक नंतर आपण आता कुठे स्थिरस्थावर झालो आहोत, तर या एमपॉक्स या व्हायरसने डोकं वर काढलेलं आहे. WHO सुद्धा ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी ही घोषित केलेली आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी याबाबत जागरूक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर काय आहे हे मंकीपॉक्स इन्फेक्शन? तर हा जो एमपॉक्स व्हायरस आहे हा स्मॉलपॉक्स या व्हायरसच्या गटामधलाच एक व्हायरस आहे, फक्त हा कमी उपद्रवी आहे. या व्हायरसची ओळख सर्वप्रथम 1958 मध्ये झाली, ज्यावेळी काही आफ्रिकेमधल्या जंगलांमध्ये काही माकडांमध्ये याचं इन्फेक्शन हे दिसून आलं. त्यानंतर 1970 मध्ये पहिल्यांदाच ह्युमन बिंग्समध्ये अर्थात मानवामध्ये याचं इन्फेक्शन हे दिसून आलं. त्यानंतर 2003 मध्ये अमेरिकेमध्ये याचे काही पेशंट सापडले आणि 2022 मध्ये पुन्हा जगभरामध्ये बऱ्याच ठिकाणी एमपॉक्सच्या केसेस या दिसून आल्या. या एमपॉक्समुळे आफ्रिका खंडातल्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो अर्थात DRC या देशामध्ये किमान 450 ते 500 लोकांचा यामुळे बळी गेलाय. तर आफ्रिका खंडात आणि जगभरात इतरत्रही हा आजार पसरण्याची खूप चिन्ह दिसल्यामुळे WHO ने सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे. तर एमपॉक्स हा आजार एक व्हायरल डिसीज आहे अर्थात विषाणूजन्य आजार आहे. हा आजार एक झुनॉटिक डिसीज आहे, म्हणजेच प्राण्यांमधून तो मानवामध्ये ट्रान्सफर होतो. विविध प्रकारची माकडं किंवा झाडावर दिसणाऱ्या खारी यामधून हा विषाणू माणसामध्ये येतो. 1970 मध्ये आफ्रिका खंडामध्ये पहिल्यांदाच हा एमपॉक्स आढळून आला आणि त्यानंतर आफ्रिकेबाहेर 2003 मध्ये अमेरिकेमध्ये याच्या काही केसेस दिसून आल्या. जुलै 2022 मध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये एमपॉक्सचा रुग्ण हा आढळला होता. तर ही झाली थोडक्यात हिस्ट्री. तर हा आजार कोविड इतका इन्फेक्शस नाही आणि हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे, म्हणजे हा बऱ्याचशा केसेसमध्ये आपण बरा होतो. या एमपॉक्सचे 2 प्रकार आहेत, क्लेड 1 आणि क्लेड 2. 2022 मध्ये एमपॉक्सचं जे काही इन्फेक्शन पसरलेलं होतं हे क्लेड 2 या प्रकारचं होतं आणि आता जे इन्फेक्शन आहे हे क्लेड 1 या प्रकारचं आहे. सध्या तरी एमपॉक्सचे सर्वात जास्त रुग्ण DRC अर्थात डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथे दिसून येत आहेत. त्याचबरोबर शेजारच्या केनिया किंवा युगांडा इथे सुद्धा बऱ्याचशा केसेस या दिसून येत आहेत. तर आता जाणून घेऊयात की या एमपॉक्सची नक्की लक्षणं काय काय आहेत. सुरुवातीचं लक्षण आहे ते म्हणजे ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि याबरोबरच ताप येऊन गेल्यानंतर पुरळ उठायला सुरुवात होते. सर्वप्रथम चेहऱ्यावर आणि मग शरीराच्या इतर भागांवरही छोटे छोटे पुरळ उठायला लागतात. हाताचे पंजे, पायावरती आणि इतरही भागावरती हे पुरळ दिसून येतात. अंगावर सर्वत्र उठलेले हे जे फोड आहेत हे अतिशय वेदनादायक असतात आणि त्याला खूप खाजही असते. अतिशय खाज असल्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती त्या फोडांना खाजवते त्यावेळी त्याला पुन्हा सेकंडरी इन्फेक्शन होण्याची शक्यता ही जास्त वाढते आणि मग पुन्हा सुपर ॲडेड इन्फेक्शन होऊन पुढे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता ही दिसून येते. काही दिवसानंतर या फोडांवरती खपली धरली जाते आणि ती पडून जाते, पण या फोडांचे व्रण हे मात्र कायमस्वरूपी शरीरावर राहिलेले दिसून येतात. हा एक सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे, म्हणजेच तो 14 ते 21 दिवस अर्थात 2 ते 3 आठवड्यांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त त्याचे व्रण जे काही फोड अंगावर आलेले आहेत त्याचे व्रण हे मात्र राहू शकतात. जेव्हा हे व्रण तोंडामध्ये येतात किंवा डोळ्यांमध्ये येतात तर अशा वेळी काही कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यताही दिसून येते. आता बघूयात की याचं इन्फेक्शन हे स्प्रेड कसं होतं, याचा संसर्ग हा कसा पसरतो. ज्या व्यक्तीला एमपॉक्सचं इन्फेक्शन झालेलं आहे अशा व्यक्तीच्या संपर्कात जे कोणी इतर लोक येत आहेत त्यांना याचं इन्फेक्शन होण्याची शक्यताही जास्त राहते. फिजिकल कॉन्टॅक्ट्समधून किंवा स्किन टू स्किन इन्फेक्शन, मिठीमधून याचं इन्फेक्शन हे इझिली स्प्रेड होऊ शकतं. याचबरोबर जी इन्फेक्टेड व्यक्ती आहे तिच्या खोकल्यामधून, शिंकण्यामधून किंवा बोलताना उडणाऱ्या तुषारांमधून सुद्धा याचं इन्फेक्शन हे स्प्रेड होऊ शकतं. तेच इन्फेक्टेड व्यक्तीचे कपडे वापरल्याने, टॉवेल वापरल्याने किंवा पांघरूण वापरल्याने सुद्धा हे इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं. आणि म्हणूनच एमपॉक्सचं इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीने अंगावरील पुरळ पूर्णपणे बरे होईपर्यंत पूर्ण काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबर इतरांपासून दूर राहणं, आयसोलेटेड राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
आता बघूयात की यावर काय आपण उपचार करू शकतो किंवा काय प्रिव्हेंटिव्ह टिप्स आपण हे फॉलो करू शकतो. सध्या तरी ट्रीटमेंटमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. ते म्हणजे जे काही लक्षण आहेत, जे सिम्पटम्स आहेत पेशंटला ते कमी करणं आणि कॉम्प्लिकेशन्स होऊ न देणं किंवा कॉम्प्लिकेशन्स हे ट्रीट करणं. आणि म्हणूनच सपोर्टिव्ह केअर आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे खूप महत्त्वाचे आहेत पेशंट चांगले रिकवर होण्यासाठी किंवा या इन्फेक्शनचा स्प्रेड रोखण्यासाठी. बघूयात की याची ट्रीटमेंट काय आहे. तर ट्रीटमेंटमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत, सपोर्टिव्ह केअर आणि प्रिव्हेन्शन. आता सपोर्टिव्ह केअरमध्ये काय की अँटीव्हायरल मेडिकेशन्स देणं किंवा जे काही सिम्पटम्स आहेत पेशंटला ते कमी करणं, कॉम्प्लिकेशन्सची ट्रीटमेंट करणं किंवा कॉम्प्लिकेशन्स होऊ न देणं याच्यावरती मुख्य भर आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पेशंटचं हायड्रेशन मेंटेन करणं, कारण जर खूप ताप असेल तर मग पेशंट डिहायड्रेशन होऊन अजून कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता वाढते. म्हणून हायड्रेशन मेंटेन करणं हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे ट्रीटमेंटमध्ये. त्याचबरोबर या आजारामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्ण शरीरावर हे फोड उठतात आणि म्हणूनच स्किनची केअर घेणं हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. स्किनवरती जे पुरळ उठलेले आहेत यामध्ये पुन्हा सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणं हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. अजून एक महत्त्वाचा भाग आहे ट्रीटमेंटमधला, तो म्हणजे आयसोलेशन. आपण कोविडमध्ये पाहिलेलंच आहे. त्याचप्रमाणे या आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आयसोलेशन हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आयडियली पेशंटने इतरांपासून दूर राहिलं पाहिजे जोपर्यंत अंगावरचे पुरळ हे पूर्णपणे बरे होत नाही आहेत, म्हणजे त्याच्यावरची खपली पडून नवीन स्किन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पेशंटने आयसोलेटेड राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ताप येणं, पूर्ण अंग दुखणं, डोकं दुखणं, घसा खवखवणं, खोकला येणं आणि पूर्ण शरीरावरती पुरळ उठणं, अगदी केसामध्ये, डोळ्यामध्ये सुद्धा पुरळ उठू शकतात आणि मग त्यामुळे पुढचे कॉम्प्लिकेशन्स काही केसेसमध्ये होऊ शकतात. पूर्ण शरीरावर जे पुरळ उठले आहेत त्याच्यातून पाणी येणं किंवा त्याच्यात जर सेकंडरी इन्फेक्शन झालं तर पस तयार होणं हे पण काही पेशंटमध्ये दिसून येतं. याचबरोबर लिम्फ नोड्सला सूज येणं, शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी आपली लिम्फ नोड्स असतात याला सूज आलेली काही केसेसमध्ये दिसून येते. याचबरोबर पेशंट अतिशय वीक होऊन जातो, डिहायड्रेशन दिसू शकतं. याचबरोबर थंडी वाजून ताप येणं किंवा त्वचेला ड्रायनेस येणं, भेगा पडणं, त्याच्यामुळे अजून स्किन इन्फेक्शन वाढणं या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पेशंट्समध्ये दिसून येतात. तर अशा प्रकारे WHO गाईडलाईन्सप्रमाणे जे काही ॲनिमल्स आपल्या संपर्कात येत आहेत त्यांच्याशी असुरक्षितपणे संपर्क हा टाळला पाहिजे. तसेच आजारी असलेल्या प्राण्यांना संपर्क करताना सावधगिरी बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे. एम्पॉक्सचं इन्फेक्शन झालेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना आटोकाट काळजी घेतली पाहिजे. आता जे कोणी आरोग्य कर्मचारी आहेत किंवा डॉक्टर्स, नर्सेस यांनी PPE किट वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या इन्फेक्शनचा स्प्रेड होणं आपण टाळू शकतो. कोविडच्या काळात आपण ज्या काही गाईडलाईन्स फॉलो करत होतो त्याच सगळे इथे फॉलो करणं अपेक्षित आहे. जर घरामध्ये पेशंट असेल तर घरामधली स्वच्छता पाळणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. सॅनिटायझरचा वापर करणं, हात वरचेवर धुणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाणं हे कटाक्षानं टाळलं पाहिजे. तर या इन्फेक्शनचा स्प्रेड टाळणं किंवा त्याचा प्रसार रोखणं हाच याच्या ट्रीटमेंटमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. या आजारावरचं वॅक्सिन अवेलेबल आहे, पण ते तितकंसं सहजासहजी सर्वांसाठी उपलब्ध नाही. तर ही झाली एम्पॉक्स या व्हायरस इन्फेक्शनबद्दलची थोडक्यात माहिती. दॅट्स इट फ्रॉम माय साईड. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.